गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत सदा गावोगावी फिरत प्रवचन देत असत. पण पावसाळ्याच्या त्या दिवसामध्ये गौतम बुद्धांनी एक नियम बनवला होता की पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते 2 ते 3 महिने तुम्ही एकाच ठिकाणी राहू शकता. गौतम बुद्धांसोबत असणारे शिष्यगण त्यांच्यासाठी हा नियम होता की 2 दिवसाहून अधिक दिवस तुम्ही एकाच ठिकाणी राहायचं नाही. बघितलं तर साधारणपणे प्रत्येक गरीब भिक्षूंना राहायला दिलं जात असत. त्यासाठी बुद्धांनी हा नियम बनवला होता. 2 दिवसाहून अधिक कालावधीसाठी ते एकाच घरी राहता नाही येणार, कारण अधिक कालावधीपर्यंत राहिल्याने त्या कुटुंबावर त्यांचा बोजा वाढेल. ते लोक तुमच्यासाठी 10 लोकांची राहण्याची सोय करत आहेत, तर त्या ठिकाणी अधिक काळ नका राहायला. फक्त 2 दिवस, व्हायला तर 1 दिवस पाहिजे, पण 2 दिवस, कारण खूप लांबचा प्रवास करून आल्याने आराम भेटेल या उद्देशाने. पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये 2 ते 2.5 महिन्यापर्यंत तुम्ही एकाच ठिकाणी राहू शकता, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये जंगलामधून जाणे खूप अवघड असायचं. असंच एका वेळी ते एका शहरामध्ये थांबले. बऱ्याच घरांमध्ये राहायला लागले. भिक्षू घराबाहेर निघून भिक्षा मागू लागले. त्यातील एक भिक्षू आनंद हे पण भिक्षा मागण्यासाठी निघाले. त्या शहरामध्ये एक वेश्या राहत होती. तिने भिक्षू आनंदला भिक्षा दिली. तिने बघितले की उंच, शारीरिकदृष्ट्या भक्कम, मजबूत, बांधा, दिसायला पण खूप आकर्षक असे आनंद दिसत होते. ती आनंदना म्हणाली की तुम्ही बऱ्याच घरामध्ये राहण्यासाठी जागा शोधत आहात, तर तुम्ही माझ्या घरी का नाही राहत? त्यावर आनंद म्हणतात, मला काही हरकत नाही, परंतु मला बुद्धांना विचारावं लागेल की मला कोठे राहायचं आहे. तर ती म्हणते, ठीक आहे, तुला तुझ्या गुरुला विचारावं लागेल तर ठीक आहे, जाऊन विचार. मला पण पाहायचं आहे की काय म्हणतील. आनंद आपल्या दिवसभरांची भिक्षा घेऊन परत आपल्या राहायच्या ठिकाणी गेले. बुद्ध बसले होते. आनंद येताच त्यांनी भिक्षा गौतम बुद्धांच्या चरणी ठेवली. प्रत्येक जण कोठे पण जाईल, त्यांना तेथे राहायची व खाण्याची व्यवस्था करावी लागत असत. तेव्हा आनंद विचारतात, हे बुद्ध, की मला एक स्त्री माझ्या घरी राहा अशी विनंती करत आहे. बुद्ध म्हणतात, जर तुम्हाला एवढ्या आदराने राहावयास बोलावले आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन राहायला हवं. शहरातील त्या ठिकाणी बसलेले लोक बुद्धांना म्हणतात, हे काय, एक संन्यासी भिक्षू एका वैश्याच्या घरी जाऊन राहणार? हे खूप चुकीचं आहे. त्यांचं संन्यासी राहणं हे भ्रष्ट होऊन जाईल. त्यावर बुद्ध त्यांना बघत म्हणतात, तुम्ही एवढे चिंतेत का आहात? ती स्त्री एवढं आदराने त्यांना राहायला बोलत आहे, त्यांना त्या ठिकाणी राहू द्या, यात काही अडचण आहे. ते सगळे उभे राहून मोठमोठ्याने ओरडायला लागले. तेव्हा बुद्ध म्हणतात, मला माहिती आहे, या रस्त्यावर चालणे सगळ्यात मोठी शक्ती आहे. तेव्हा तुम्ही म्हणता की माझ्या शक्तीपेक्षा त्याची शक्ती अधिक आहे, आणि हेच खरं आहे, तर मी पण त्यांच्यासोबत जायला तयार आहे. मी या ठिकाणी आहे तर मला वाटते की हे सगळ्यात मोठं शक्तिशाली वाटचाल आहे. जर तुम्हाला वाटतं की माझे विचार हे तिच्या विचारापेक्षा अधिक प्रबळ आहेत, तर मला पण त्याच्यासोबत जायला हवं. जर आपण एक सत्य भिक्षू आहात तर असंच व्हायला हवं. ज्या ठिकाणी आपल्याला अधिक मिळत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जायला हवं. तेव्हा त्यातील काही लोक ओरडायला लागले व तेथील काही लोक तिथून निघून गेले. मग आनंद तेथे गेले व त्या ठिकाणी तिच्यासोबत राहू लागले. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे थंडी पण खूप प्रमाणात वाढली होती. आनंदने पातळ असं धोतर घातलं होतं. तेव्हा त्या स्त्रीने आनंदला एक रेशमाचं कापड दिलं. त्याने ते कापड ओढून बसले. त्या स्त्रीने सुंदर असे जेवण बनवले. आनंदने ते जेवण घेतले. नंतर सायंकाळ होते. त्यांनी आनंदासाठी एक छान असं नृत्य केले. नंतर ते बसून राहिले. खूप बारकाईने लोकांनी त्या घरामधून गाण्याचे स्वर ऐकले.
तेव्हा त्यांना वाटले की हे आता झालं. सर्व काही असाच वेळ निघून जातो. पाऊस संपतो. जेव्हा जायची वेळ येते तेव्हा आनंद गौतम बुद्धांकडे येतात. तेव्हा त्यांच्यासोबत एक महिला भिक्षू होती. सत्याच्या मार्गावर चालणे सर्वात शक्तिशाली आहे, परंतु बऱ्याचदा हे उंचावरती गेलं आहे, परंतु एक प्रमुख मार्ग नाही बनलं. आज आपण पाहत आहोत की चर्चा, संवाद तसेच टेक्नॉलॉजीचा वापर, त्यामुळे स्वतःमधील खऱ्याचा शोध कसा घ्याल ही गोष्ट काही शिकवण्यासारखी नाही की सत्याचा शोध हा कसा घ्याल. मानवाचा दृष्टिकोन असतो की त्याला सगळ्यात उंचावरचं हवं असतं. मानवाला जर विचारलं तुला इकडचं राहायला हवं की तिकडे, तर तो सदा म्हणेल की मला तिकडे राहायचं आहे. तो सदा उंचावर पोहोचायचा विचार करत असतो. त्यामुळे मानवाला आपणामधील सदा सत्याचा शोध घ्यायला हवा, जेणेकरून आपण पण मुख्य प्रवर्गाशी जोडले जाऊ व एक नवीन जीवनाची वाटचाल करू. मानव प्रत्येक चांगलाच असतो, फरक एवढाच असतो की त्याचे गुण हे त्याचा स्वभाव ठरवतात. धन्यवाद.